मित्रांनो माहिती आहे का, हा व्हिडिओ अशासाठी मी बनवतोय की जो तुम्ही आपला कालचा ब्लॉग मी तुम्हाला दिलाय 2 दिवस झालं, फर्स्ट पार्ट आणि सेकंड पार्ट या व्हिडिओ तुम्हाला मी दिलाय, म्हणजे ब्लॉग जो दिलाय आपला एक गाणं शूट झालं, म्हणजे आपल्या सचिन अंबा जो माझा भाऊ आहे, काकाचा मुलगा, म्हणजे माहिती का त्याचं हे पहिलं हिंदी सॉन्ग आहे, म्हणजे खूप छान झालं यार. म्हणजे माहिती का शूट पण एवढं भारी झालं की यार काय माहिती का, टीम वर्किंग पण एवढी भारी झाली, म्हणजे सगळेच एवढे मेहनत करत होते आणि त्याच्यामध्ये मी पण होतो शेवटी. आज त्यांच्या टीममध्ये यार मला पण काम करायसाठी एक संधी भेटली, त्याच्याबद्दल मी थँक्यू. मी सचिन बाबांना बोलतोय की थँक्यू यार, तू तुझ्या टीममध्ये मला काम करण्याचा संधी दिलीस, त्याच्याबद्दल मनापासून आभार. आणि तुझ्या टीममध्ये तर प्रश्नच नाही रे, म्हणजे छान झाले सर्व काय, सो थँक्यू. आणि सिरियसली सांगलंच ना तर माहिती का, म्हणजे वाटत नव्हतं की गाणं एवढंपर्यंत जाईल, बट सिरियसली यार म्हणजे हा ठीक आहे. मी माहिती का माझा एक अनुभव मी सांगू शकतो. मी आज खेडेगावातून आहे, तर खेडेगावातले सचिनभाई गेला, तो आपल्या सिटी लाईनमध्ये गेला, आणि तिकडली जी शूट असते आणि आपल्या खेडेगावातली शूट असते त्याच्यामध्ये खूप फरक आहे रे, डिफरंट आहे. माहिती आहे का, आपल्या खेडेगावाचं असतं काय असतं माहिती का, सिंगरली आपण कॅमेरा घेतोय माणूस, आणि त्याच्यानंतर मग माणूस नाही, तर खेडेगावातली आणि सिटीमधली म्हणजे आपले माहिती आहे का, या ठिकाणी काय असतंय, एक छोटासा सिंगल कॅमेरा घेऊन आणि गिम्बल घेऊन शूट करायचा प्रयत्न करतात. बट आज मी सचिनभाईच्या याच्यामध्ये मी टीममध्ये काम करून केलं, तर मला समजले की रिअल शूटिंग काय असते. बट छान तसा अनुभव पण मस्त आहे, आणि गाणं पण एवढं भारी झालं यार. सियाराम वर्णमध्ये ते त्यावेळेस गाणं जे शूट केलं आम्ही, म्हणजे मला वाटत नव्हतं की वाटलं, पण पण वाटलं, म्हणजे छान वाटलं गाणं यार. नाही पण अपेक्षा नव्हती की एवढं गाणे लगेच उठेल, पण ते सारे उठलं यार. म्हणजे कितीतरी लाख ते एका तासाच्या आत ते होऊन गेलं, म्हणजे हां कितीतरी तास, म्हणजे जास्त नाही तास, म्हणजे 24 तासाच्या आत ते कितीतरी लाख होऊन गेलं ते गाणं. आणि गाणं पण छान आहे यार. म्हणजे माहिती आहे का, मी आता सकाळचे म्हणजे तुम्हाला खरं सांगलं ना तर मी माहिती का सकाळपासून मी 2 वेळा बघितलं गाणं, सकाळी बघितलं आणि जस्ट आता थोड्या वेळानं ते पुन्हा बघितलं. असं वाटतंय की ऐकतच राहावं गाणं, आणि मस्त आहे ना. आणि माहिती का प्लस त्या ह्याच्यामध्ये पण स्टोरी मस्त क्रिएट केलेली आहे, आणि थँक्यूमध्ये हा जो टीम वर्किंग आहे ती पण मस्त केलेली आहे, आणि ते गाण्याचं लेख पण मस्त यार, म्हणजे शब्द रचना पण मस्त झालेली आहे. सो खरंच खूप बरं वाटलं सचिनभाई, आणि आपले म्हणजे सर्व टीमची जे आपले कॅमेरामॅन सांगू किंवा प्रोड्युसर म्हण शुभमभाई सांगू, पण मला खूप आवडलं. आणि मग माहिती का, भले मी जास्त व्हिडिओ काय एवढे शूट नाही केलेले, आणि ब्लॉगिंग मी जेवढं काय केलेलं आहे मी ते नॉर्मली तुम्हाला दाखवायसाठी हा मी छोटंसं काय नाही ब्लॉग मी तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न केलेला आहे, पण त्याच्यामध्ये मेहनत सांगली तर यार तुम्हाला सर्वांचीच आहे. सो खरंच खूप बरं वाटलं, आणि माझी एवढीच इच्छा आहे सचिनभाई, आणि तुम्हाला स्पेशली तुमच्या टीमला सांगतोय, नेक्स्ट सॉन्गला जर गेले तुम्ही तर मला नक्की आमंत्रण करायचा प्रयत्न करा, आणि मी तुमचं जर का तुम्ही बोलवलं तर मी नक्की येण्याचा मी प्रयत्न करेन. म्हणजे माहिती का तुमच्या या आपल्या सचिनभाई आपल्या खेडेगावातले आणि तुमच्या आपले सिटीमधले थोडंसं डिफरंट आहे रे, म्हणून म्हणजे असं वाटतं की यार ज्या टीममध्ये अजून थोडंसं काम करू, आणि या थोडासा अनुभव जो आहे तो अजून थोडासा जास्त जो अनुभव आहे तो थोडासा मिळवायचा प्रयत्न करूया. सो ठीक आहे भावानो, हा व्हिडिओ काय नाही आपण इथेच एंड करायचा प्रयत्न करू, कारण का मी हा छोटंसं काय नाही पण मग तुम्हाला माहिती देण्याचं मी हा छोटासा काय नाही पण व्हिडिओ तुमच्यासाठी करायचा मी प्रयत्न केलेला आहे की ह्या टीममध्ये आज काम करताना खरंच खूप बरं वाटलं. तर भावना हा तुम्हाला मी एवढंच सांगेन, आपले जर का नवीन जेवढे फॅमिली मेंबर आहेत त्यांना मी एवढंच रिक्वेस्ट करेन की चॅनलला सबस्क्राईब करा, आणि चॅनलला जास्तीत जास्त नवीन व्हिडिओ जेवढे येतील त्यांना शेअर करायचा प्रयत्न करा, आणि एक छानसा प्यारासा काय पण तुमचा कमेंट होऊन जाऊ दे. तर भेटूया पुढच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये, तिथपर्यंत बाय.